गुड मॉर्निंग स्टुडंट. TY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 5 ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर फर्स्ट या सब्जेक्टचा इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग या टॉपिकचा सेकंड प्रॉब्लेम आज आपण पाहत आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम समजावून घ्या. सीमा इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड हॅज ऑन 1/4/2020 ₹1 लाख कॉस्ट ₹98,000. सीमा इन्व्हेस्टमेंट कंपनीकडे 1 एप्रिल 2020 ला 1 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे, जिची कॉस्ट प्राइस 98,000 रुपये आहे. ह्या इन्व्हेस्टमेंट कशामध्ये आहे तर 6% गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लोन मध्ये आहे. मग 6% हा त्याचा इंटरेस्टचा रेट झाला आणि इन्व्हेस्टमेंटचा प्रकार कोणता आहे तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लोन आहे. ऑन विच इंटरेस्ट इज पेएबल ऑन 1 जानेवारी अँड 1 जुलै. वर्षातून दोनदा इंटरेस्ट पेड होतं, 1 जानेवारीला आणि 1 जुलैला. फॉलोइंग ट्रान्झॅक्शन टूक प्लेस इन इयर. परचेसेसचे 2 ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि सेल्सचे 2 ट्रान्झॅक्शन आहेत. आपण प्रॉब्लेमसाठी वर्किंग नोट तयार करत असताना तारखांचा क्रम लावून घेणार आहोत आणि त्या क्रमाने सर्व वर्किंग नोट करणार आहोत. फर्स्ट परचेसेसचं ट्रान्झॅक्शन आहे 1/8/2020 ला. फेस व्हॅल्यू आहे 20,000 ॲट ₹102 कम इंटरेस्ट. मग 20,000 रुपयावर आधी आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आणि त्यानंतर 102 म्हणजे 2% प्रीमियमने खरेदी झालेली आहे कम इंटरेस्टने, त्यानुसार कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर 1/12 ला पुढचं परचेसेस आहे, परंतु त्यापूर्वी 1/11 ला सेल्स आपल्याला दाखवावं लागेल. 10,000 रुपयावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत आणि 104 पुढे काहीच नाही म्हटलेलं, याचा अर्थ कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन आहे. मग त्याची कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करणार आहोत. त्यानंतर 1/12चं परचेसेसचं ट्रान्झॅक्शन आहे 40,000 रुपयाचं 105 EX इंटरेस्ट. फर्स्ट इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत, त्यानंतर कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करणार आहोत आणि लास्ट ट्रान्झॅक्शन आहे सेल्सचं. म्हणजे आपण जेव्हा वर्किंग नोट तयार करू त्यावेळेला तारखांचा क्रम लावून घ्यायचा आहे. राईट अप इन्व्हेस्टमेंट अकाउंट ॲज ऑन 31 मार्च 2021 आर टू बी व्हॅल्यूड ॲट कॉस्ट बाय फिफो मेथड. इन्व्हेस्टमेंटचं जे क्लोजिंग स्टॉक आहे तो फिफो मेथडने काढायचा आहे, म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउटने. आता आपण एक एक वर्किंग नोट घेऊया. फर्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे ते 1 एप्रिल 2020 आहे. 1 लाख रुपयाचा बॅलन्स आहे आपल्याकडे. मग 1 लाखावर मागच्या रिसिव्ह पासून, म्हणजे मागचं रिसिव्ह केव्हा येईल तर 1 जानेवारीला येईल. जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यांचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढावं लागेल. मग फर्स्ट वर्किंग नोट घ्या, वरती डेट टाका 1/4/2020. इंटरेस्ट ॲक्रूड किंवा आउटस्टँडिंग आपण एकदाच फॉर्म्युला लिहिणार आहोत, त्यानंतर फक्त कॅल्क्युलेशन करणार आहोत. इंटरेस्ट इज इक्वल टू फेस व्हॅल्यू इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू मंथ्स अपॉन 12. इंटरेस्ट बरोबर फेस व्हॅल्यू गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट गुणिले महिने छेद 12. मग आता आपण 1 लाखावर काढतोय म्हणून फेस व्हॅल्यू घेतली 1 लाख रुपये. इंटरेस्टचा रेट 6% आहे म्हणून 6/100 घेतलेले आहेत आणि मंथ्स घेताना जानेवारी पासून 1 एप्रिल पर्यंत 3 महिने होतात म्हणून 3 आणि वर्षाला महिने 12 असतात म्हणून 3/12. कॅल्क्युलेशन करून आपलं इंटरेस्ट आउटस्टँडिंग आलेलं आहे 1,500 रुपये. त्यानंतर पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते डायरेक्ट केव्हा झालेलं आहे तर 1 ऑगस्टला झालेलं आहे. मग 1 ऑगस्टच्या अगोदर 1 जुलै येईल म्हणून 1 जुलैला आपण इंटरेस्ट रिसिव्ह काढणार आहोत आणि आतापर्यंत कुठलंही ट्रान्झॅक्शन नाही झालं बॅलन्स व्यतिरिक्त, म्हणून जो बॅलन्स आहे 1 लाख रुपयाचा त्यावरच इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढायचं, सॉरी रिसिव्ह काढायचं. मग तारीख टाका 1/7/2020. इंटरेस्ट रिसिव्ह 1 लाखावरच काढा. 1 लाख गुणिले इंटरेस्टचा रेट आहे 6/100 गुणिले महिने 1 जानेवारी पासून 1 जुलै पर्यंत काउंट करा, 6 महिने होतात, 6/12. कॅल्क्युलेशन करून उत्तर येते आपलं 3,000 रुपये. फर्स्ट आपण 1 लाख रुपये जो बॅलन्स होता त्यावर इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढलं, त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन डायरेक्ट 1/8 म्हणजे 1 ऑगस्टला येते म्हणून 1 लाखावरच इंटरेस्ट रिसिव्ह काढलं. आता 1/8चं ट्रान्झॅक्शन घ्या, तारीख घ्या 1/8/2020. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस परचेसेसवर काढतोय आपण. मग किती रुपयाचे परचेसेस आहेत तर 20,000 रुपयाचे परचेसेस आहेत, त्यावर आधी इंटरेस्ट काढायचे आणि त्यानंतर कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करायची. 20,000चे परचेसेस आहेत 102 कम इंटरेस्टनी आहे.
1/8 मग 1 जुलै पासून 1 ऑगस्ट पर्यंत किती महिने होता? तर जुलै नंतर लगेचच ऑगस्ट महिना येतो, म्हणजे एकच महिना येतोय. म्हणून 20,000 गुणिले 6/100 गुणिले 1/12 कॅल्क्युलेशन करून 0 0 कॅन्सल केले, 6 1 6 6 2 12 आणि 200 ला 2 ने भाग दिला म्हणजे इंटरेस्ट आलं 100 रुपये. त्यानंतर कॉस्ट प्राइस किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी फॉर्म्युला लिहितोय आपण, कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस ऑर कॅपिटलाइज व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे इन्व्हेस्टमेंटची 20,000 रुपये. मग 20,000 रुपये घ्या. ऍट 102 म्हटलंय, 102 म्हणजे 100च्या वरती 2 म्हणजे 2% प्रीमियम, म्हणून ऍड प्रीमियम 2% 400 रुपये आला. आणि कम इंटरेस्ट आहे, मग कॅल्क्युलेशन करून आलेला इंटरेस्ट आपण वजा करणार, म्हणून लेस कम इंटरेस्ट 100. मग 20,000 400 ऍड करा आणि 100 वजा करा. कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे 20,300 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे परचेसेसचं 1/12 आहे आणि सेल्सचं 1/11 आहे. मग 1/12च्या अगोदर 1/11 येईल म्हणजे नोव्हेंबरची तारीख येईल, म्हणून सेल्सचं ट्रान्झॅक्शन आपण घेणार आहोत. फेस व्हॅल्यू आहे 10,000 ऍट 104 म्हटलंय, पुढे कम EX काहीच नाहीये, काहीच दिलेलं नसेल तर कम इंटरेस्ट समजायचं ट्रान्झॅक्शन. मग पुढची वर्किंग नोट घ्या. वर्किंग नोट नंबर 4, तारीख टाका 1/11/2020. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस इन ब्रॅकेट सेल्स. आधी आपण इंटरेस्ट काढूया. 10,000 रुपयाचे सेल्स झालेत, इंटरेस्टचा रेट आहे 6%. 10,000 गुणिले 6/100 गुणिले महिने कसे काउंट करायचे, तर 1 जुलैला रिसिव्ह आहे, मग 1 जुलै पासून 1 नोव्हेंबर पर्यंत महिने काउंट करा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरची 1 तारीख आहे, म्हणून 4 महिने होतात. 4/12 कॅल्क्युलेशन करून आपलं इंटरेस्ट आलेलं आहे 200 रुपये. इंटरेस्ट आलेला आहे ₹200. त्यानंतर कॉस्ट प्राइस किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू काढूया. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू ₹10,000 ऍट 104 म्हटलंय, 100च्या वरती 4 म्हणजे 4% प्रीमियम, म्हणून तो ऍड करा. ऍड प्रीमियम 4%. 10,000वर 4% कॅल्क्युलेट केले 400 रुपये. लेस कम इंटरेस्ट, आपलं आलेलं उत्तर 200 रुपये आहे, ते मायनस करा. 10,000 400 ऍड करून 200 मायनस केले, कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे 10,200 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे परचेसेसचं. 1/12ला परचेसेस आहेत, 40,000चे परचेसेस आहेत, 105 EX इंटरेस्ट. जरी EX इंटरेस्ट सांगितलं असेल तरी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावंच लागतं, म्हणून पुढची वर्किंग नोट घ्या. तारीख टाका 1/12/2020. वर्किंग नोट नंबर 5, कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस कंसात परचेसेस. फेस व्हॅल्यू आहे 40,000 गुणिले 6/100, 6% इंटरेस्टचा रेट आहे, गुणिले 1 जुलै पासून 1 डिसेंबर पर्यंत महिने काउंट करा. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. डिसेंबरची 1 तारीख आहे त्यामुळे तो नाही येणार, तर असे महिने होत आहेत 5, म्हणून 5/12 कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे 1,000 रुपये. त्यानंतर कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे 40,000 40,000 ऍट 105 म्हटलं होतं, म्हणजे 5% प्रीमियम, प्लस प्रीमियम करा, ऍड प्रीमियम 5%. 40,000वर 5% 2,000 रुपये येतो, बेरीज करा. कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे 42,000 रुपये. आता 1/12 नंतर पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते डायरेक्ट 1 फेब्रुवारीला आहे. मग 1 फेब्रुवारीच्या अगोदर 1 जानेवारीला रिसिव्हची तारीख येते. मग आता आपल्याला इंटरेस्ट रिसिव्ह काढायचं. मग इंटरेस्ट रिसिव्ह काढताना कितीवर काढायचं, तर फर्स्ट आपल्याकडे 1 लाखाचा बॅलन्स होता. त्यानंतर आपण 20,000ची खरेदी केली म्हणजे 1,20,000 झाले. त्यातून 10,000 रुपयाचे सेल झाले म्हणजे 1,10,000. पुन्हा 40,000ची खरेदी केली म्हणजे 1,50,000चे आतापर्यंत ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. मग 1,50,000वर आपण इंटरेस्ट रिसिव्ह काढणार आहोत. पुढची वर्किंग नोट घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट रिसिव्ह.
तारीख टाका 1/1/2021, 6 नंबरची वर्किंग नोट, तारीख 1/1/2021. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट रिसिव्ह. इंटरेस्ट इज इक्वल टू 1,50,000 गुणिले 6/100 गुणिले जुलै पासून जानेवारी पर्यंत 6 महिने होतात 1 जुलै पासून, म्हणून 6/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट रिसिव्ह आलेला आहे ₹4,500. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन आपलं 1/2 ला आपण सेल केलेली आहे इन्व्हेस्टमेंट 30,000 रुपयाची. प्रॉब्लेम मध्ये पहा 1/2/2021 फेस व्हॅल्यू 30,000 ऍट 102 EX इंटरेस्ट आहे. कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ तारीख टाका 7 नंबरचं कॅल्क्युलेशन 1/2/2021. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट अँड कॉस्ट प्राइस इन ब्रॅकेट सेल्स 30,000 गुणिले 6/100 गुणिले, आता मागच्या रिसिव्ह पासून म्हणजे 1 जानेवारी पासून 1 फेब्रुवारी पर्यंत 1 महिना होतो, म्हणून 1/12. कॅल्क्युलेशन करा. 30,000 गुणिले 6/100 गुणिले 1/12. कॅल्क्युलेशन करून आपलं उत्तर येते 150 रुपये. इंटरेस्ट आलेला आहे 150 रुपये. त्यानंतर कॉस्ट प्राइस किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट प्राइस और कॅपिटलाइज व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू आहे 30,000 30,000 ऍट 2% प्रीमियम होतं 102 म्हणजे 2% प्रीमियम. ऍड प्रीमियम 2% 30,000 और 2% म्हणजे 600 रुपये. प्लस करून कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे 30,600. हे ट्रान्झॅक्शन EX इंटरेस्ट आहे, त्यामुळे इंटरेस्टचा इफेक्ट कॅपिटलाइज व्हॅल्यूवर होणार नाही. कॅपिटलाइज व्हॅल्यू आलेली आहे 30,600 रुपये. आता इथपर्यंत आल्यानंतर आपले ट्रान्झॅक्शन संपलेत, परंतु ज्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय सांगितलंय तर कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचंय, इन्व्हेस्टमेंट अकाउंट केव्हा काढायचंय तर 31 मार्च 2021 ला, म्हणून 3 महिन्यांचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढायचं. आता आउटस्टँडिंग काढताना कितीवर कॅल्क्युलेशन करायचं तर त्यासाठी आपण आपली मागची रिसिव्हची तारीख पाहणार. मागची रिसिव्हची जी तारीख आहे ती आहे 1/1/2021 म्हणजे 1 जानेवारी 2021. तिथपर्यंत आपण बॅलन्स कॅल्क्युलेट केलेला आहे. तिथपर्यंत आपला बॅलन्स आलेला आहे 1,50,000 रुपये. आणि त्यानंतर फक्त एकच ट्रान्झॅक्शन झालेलं आहे सेल्सचं 30,000 रुपयाचं, म्हणून 1,50,000तून 30,000 रुपये वजा करा, म्हणजे आपल्याकडे इंटरेस्ट आउटस्टँडिंग काढण्यासाठी बॅलन्स आहे 1,20,000 रुपये. मग तारीख घ्या 8 नंबरचं कॅल्क्युलेशन 31/3/2021. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट आउटस्टँडिंग. इंटरेस्ट इज इक्वल टू 1,20,000 गुणिले 6/100 गुणिले 3/12. 3 कुठून आले तर 1 जानेवारी पासून 31 मार्च पर्यंत 3 महिने होतात, म्हणून 3/12. कॅल्क्युलेशन करून इंटरेस्ट आलेला आहे 1,800 रुपये. आता आपण ज्याप्रमाणे ट्रान्झॅक्शन होते त्याप्रमाणे वर्किंग नोट तयार करून घेतलेले आहेत. फर्स्ट इंटरेस्ट अक्रूड, त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ह दाखवले 1/7 ला, त्यानंतर परचेसेसचं ट्रान्झॅक्शन, त्यानंतर सेल्सचं ट्रान्झॅक्शन 1/11चं, त्यानंतर पुन्हा इंटरेस्ट रिसिव्ड, परचेसेसचं ट्रान्झॅक्शन आणि त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड, त्यानंतर पुन्हा सेल्सचं ट्रान्झॅक्शन आणि इंटरेस्ट आउटस्टँडिंग. याप्रमाणे आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शन नुसार वर्किंग नोट तयार केल्या. आता क्लोजिंग बॅलन्स काढायचा आहे. ही वर्किंग नोट सर्वात महत्वाची आहे. क्लोजिंग बॅलन्स काढायचा आहे. क्लोजिंग बॅलन्स साठी 9 नंबरची वर्किंग नोट 31/3/2021. कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट. 3 कॉलम करा, पर्टिक्युलर, फेस व्हॅल्यू आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू. आता कॅल्क्युलेशन करताना फिफो मेथड सांगितली, म्हणून आधी आपला जो ओपनिंग बॅलन्स आहे त्यातून आपण टोटल सेल्स मायनस करणार आहोत. मग ओपनिंग बॅलन्स आहे 1,00,000 रुपये. टोटल सेल्स म्हणजे आतापर्यंत झालेले सेल्स. मग आतापर्यंत किती सेल्स झाले आपण डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये पाहूयात. सेल्स झालेले आहेत 10,000 आणि 30,000 40,000. एकूण फेस व्हॅल्यू आहे सेल्सची
40,000 आणि त्यांची जर कॉस्ट प्राइस पाहिजे असेल तर आपल्याला आपल्या वर्किंग नोट पाहाव्या लागतील. वर्किंग नोट नुसार कॉस्ट प्राइस जी आहे सेल्सची, फक्त सेल्सच्या ट्रान्झॅक्शनची पाहतोय आपण. हे परचेसेसचं आहे. सेल्सचे 10,200 आणि 30,600 यांची बेरीज केली आपण आणि बेरीज करून टोटल कॉस्ट प्राइस मायनस केली 40,800. मग फेस व्हॅल्यूचा बॅलन्स आला 60,000. परंतु हा जो बॅलन्स आहे 58,800 हा यांची वजाबाकी नाहीये. तर तो कसा काढायचा ते मी खाली वर्किंग नोट मध्ये दाखवले बघा. 1,98,000 म्हणजे फेस व्हॅल्यू 1,00,000 होती बॅलन्सची, तर त्याला कॅपिटलाइज व्हॅल्यू होती 98,000. आता आपला बॅलन्स आहे 60,000. मग 60,000 किती? तिरकस गुणाकार केला 98,000 गुणिले 60,000 भागिले 1,00,000. कॅल्क्युलेशन करून उत्तर आले 58,800. ते मी इथे लिहिलेले. म्हणजे 58,800 ही या दोन्हींची वजाबाकी नाहीये. तर डायरेक्ट याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून आलेलं उत्तर आहे. किंवा तुम्ही इथे हे नाही लिहिलं, नुसतं डॅश केली तरी चालेल. इथे फक्त डॅश केली तरी चालेल. कॉस्ट प्राइस विचारात घ्यायची नाही, तर डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. फक्त फेस व्हॅल्यू वजा करायची. 60,000 रुपये बॅलन्स आहे आपल्या पहिल्या बॅलन्स मधला शिल्लक. मग 1,98,000 60,000 किती? कॅल्क्युलेशन करून 58,800 आले. ते मी कॅपिटलाइज व्हॅल्यू मध्ये लिहिले. आणि त्यानंतर जेवढे परचेसेस असतील त्यांची फेस व्हॅल्यू मध्ये ऍड करायची आणि कॉस्ट प्राइस मध्ये ऍड करायची. मग परचेसेस बघा, जेवढे परचेसेस आहेत तेवढे. परचेसेस 20,000, कॉस्ट प्राइस 20,300. त्याप्रमाणे आपण वर्किंग नोट मध्ये ऍड केली 20,000 20,300. त्यानंतर पुढचे परचेसेस आहे 40,000 आणि कॉस्ट प्राइस आहे 42,000. त्यानुसार 40,000 आणि 42,000 बेरीज केली. बेरीज आली फेस व्हॅल्यू 1,20,000 आणि कॅपिटलाइज व्हॅल्यू 1,21,100. यामध्ये कोणतीही मार्केट व्हॅल्यू वगैरे दिलेली नाही, त्यामुळे हाच आपला क्लोजिंग बॅलन्स आहे. आता स्टेटमेंट टाका. वरती नाव द्या. इन द बुक्स ऑफ सीमा इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड 6% गव्हर्नमेंट लोन अकाउंट. तारीख टाका इंटरेस्ट रिसिव्हची. इंटरेस्ट डेट 1/1 म्हणजे 1 जानेवारी अँड 1/7 म्हणजे 1 जुलै एव्हरी इयर. 2 भाग करा पानाची, डेबिट साइड आणि क्रेडिट साइड. डेबिट साइडला कॉलम करताना डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट रुपीज, कॉस्ट प्राइस रुपीज. आणि क्रेडिट साइडला पण कॉलम करताना डेट पर्टिक्युलर फेस व्हॅल्यू इंटरेस्ट रुपीज आणि कॉस्ट प्राइस रुपीज. आता हे स्टेटमेंट सोडवताना आपण ओपनिंग बॅलन्स डेबिट साइडला घेणार, क्लोजिंग बॅलन्स क्रेडिट साइडला घेणार. परचेसेसचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते सर्व डेबिट साइडला येणार आणि सेल्सचे आणि इंटरेस्ट रिसिव्हचे ट्रान्झॅक्शन हे क्रेडिट साइडला येणार. मग एक एक जी आपली वर्किंग नोट आहे त्यानुसार आपण एक एक ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट देऊया. फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 1,00,000 रुपयाचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे आणि त्याची कॉस्ट प्राइस आहे 98,000. त्यावर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे आणि ते आलेलं आहे 1,500 रुपये. मग फर्स्ट आपण ओपनिंग बॅलन्स आणि त्यावरचं अक्रूड इंटरेस्ट जे आहे ते दाखवूया. डेबिट साइडला घ्या 1/4/2020. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. फेस व्हॅल्यू मध्ये 1,00,000 रुपये, कॉस्ट प्राइस मध्ये 98,000. ओपनिंग बॅलन्सचा आणि क्लोजिंग बॅलन्सचा इंटरेस्ट नेहमी सेपरेट दिसतं, म्हणून इंटरेस्ट त्याच तारखेला पण सेपरेट दाखवायचं. 1/4/2020 टू इंटरेस्ट आउटस्टँडिंग किंवा अक्रूड आणि फक्त इंटरेस्टच्या कॉलमला दाखवा 1,500 रुपये. त्यानंतर पुढची वर्किंग नोट आहे आपली इंटरेस्ट रिसिव्हची. इंटरेस्ट रिसिव्ह 1/7/2020 ला कॅल्क्युलेशन करून आपलं इंटरेस्ट आलेला आहे 3,000 रुपये. मग क्रेडिट साइडला दाखवा. इंटरेस्ट रिसिव्ड आपण क्रेडिट साइडला दाखवतो. क्रेडिट साइडला तारीख टाका 1/7/2020 बाय बँक अकाउंट कंसात इंटरेस्ट.
फक्त इंटरेस्टच्या कॉलमला 3000 रुपये. त्यानंतर पुढची वर्किंग नोट, आपल्याला परचेसचं ट्रान्झॅक्शन आहे, 100 रुपये इंटरेस्ट आहे आणि 20,000 रुपये फेस व्हॅल्यू. कॉस्ट प्राइस कॅल्क्युलेट करून आली आहे 20,300. तारीख आहे 1/8. परचेसेस असल्यामुळे डेबिट साईडला घ्या. 1/8/2020 टू बँक अकाउंट कंसात परचेसेस. फेस व्हॅल्यू मध्ये 20,000, इंटरेस्ट मध्ये 100 रुपये आणि कॉस्ट प्राइस मध्ये 20,300 रुपये. त्यानंतर पुढची वर्किंग नोट, सेल्सचं ट्रान्झॅक्शन आहे, 10,000 रुपये फेस व्हॅल्यू आहे आणि कॉस्ट प्राइस 10,200 आहे. इंटरेस्ट आहे 200 रुपये. सेल्स असल्यामुळे क्रेडिट साईडला तारीख आहे 1/11. क्रेडिटला 1/11/2020 बाय बँक अकाउंट कंसात सेल्स. फेस व्हॅल्यू मध्ये 10,000, इंटरेस्ट मध्ये 200 रुपये आणि कॉस्ट प्राइस मध्ये 10,200 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन, 5वी वर्किंग नोट, परचेसेसचं ट्रान्झॅक्शन आहे 1/12 फेस व्हॅल्यू आहे 40,000, इंटरेस्ट आहे 1,000 आणि कॉस्ट प्राइस 42,000. डेबिट साईडला दाखवा. तारीख घ्या 1/12/2020. 1/12/2020 टू बँक अकाउंट कंसात परचेसेस. फेस व्हॅल्यू मध्ये 40,000, इंटरेस्ट मध्ये 1,000 आणि कॉस्ट प्राइस मध्ये 42,000. त्यानंतर पुढची वर्किंग नोट, पुढची वर्किंग नोट आहे 1/1 इंटरेस्ट रिसिवड आहे 4,500 रुपये. रिसिव्ह असेल तर आपण क्रेडिटला दाखवतो. क्रेडिट साईडला घ्या 1/1/2021 बाय बँक अकाउंट कंसात इंटरेस्ट, फक्त इंटरेस्टच्या कॉलमला 4,500 रुपये. त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन, 1/2 सेल्स आहेत, 30,000 रुपये फेस व्हॅल्यू आहे, इंटरेस्ट 150 रुपये आणि कॉस्ट प्राइस 30,600. सेल्स असल्यामुळे क्रेडिट साईडला घ्या 1/2/2021 बाय बँक अकाउंट कंसात सेल्स. फेस व्हॅल्यू मध्ये 30,000, इंटरेस्ट मध्ये 150 रुपये आणि कॉस्ट प्राइस मध्ये 30,600 रुपये. त्यानंतर 31/3 इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे 1,800 रुपये. ते पण क्रेडिटलाच दाखवणार आहोत आपण. 31/3/2021 बाय इंटरेस्ट आउटस्टँडिंग, फक्त इंटरेस्टच्या कॉलमला 1,800. आणि आता लास्टची वर्किंग नोट, जो आपण बॅलन्स कॅल्क्युलेट केला 1,20,000 आणि 1,21,100, तो दाखवा. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 31/3/2021 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,20,000 फेस व्हॅल्यू मध्ये आणि कॉस्ट प्राइस मध्ये 1,21,100. इथे सर्व ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाले. आता टॅली करायचा. टॅली करताना पहिला जो कॉलम आहे तो टॅली झाला पाहिजे फेस व्हॅल्यूचा, तो दोन्ही साइड 1,60,000ला टॅली होतोय. त्यानंतर इंटरेस्टच्या कॉलमची क्रेडिट साइड मोठी येते 9,650, ती डेबिटला मांडली 9,650. फर्स्ट प्राइसची पण क्रेडिट साइड मोठी येते 1,61,900, ते डेबिटला मांडले 1,61,900. आणि दोन्ही कॉलमचा जो फरक आहे तो आपण दाखवणार आहोत प्रॉफिट अँड लॉसला. मग तारीख घ्या 31/3/2021 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात बॅलन्सिंग फिगर. इंटरेस्टला डिफरन्स आलेला आहे 7,050 रुपये आणि कॉस्ट प्राइसचा डिफरन्स आलेला आहे 1,600 रुपये. तो आपण टाकला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. तुम्ही एकच ट्रान्झॅक्शन दाखवलं तरी चालेल किंवा दोनदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दाखवलं तरी चालेल. मी एकदाच दाखवलेला आहे. इथे आपला प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. हे स्टेटमेंट आहे 6% गव्हर्नमेंट लोन अकाउंटचं आणि त्यापूर्वी आपण वर्किंग नोट्स केल्या होत्या. ही क्लोजिंग बॅलन्सची वर्किंग नोट. या सर्व ट्रान्झॅक्शन वाईज वर्किंग नोट्स आहेत. हा आपला प्रॉब्लेम. त्यानंतर ह्या सर्व वर्किंग नोट्स.
आणि लास्टला आपण जो बॅलन्स येतो तो प्रॉफिट अँड लॉसला टाकवतो, इंटरेस्टचा पण आणि कॉस्ट प्राइसचा पण. थँक्यू.